हां, तो आपण काय बघितलेत बरं का, क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड बेस आलेला आहे. अल्कली म्हणजे काय याच्याबद्दल आपण मागे बघितलेलं आहे. अल्कली काय असते बरं का, तर काही बेस जे असतात ते बेस खूप सोल्युबल असतात. सो जे सोल्युबल बेस आहेत त्यांना आपण अल्कली म्हणून देतो. तुम्हाला परीक्षेला विचारतील विच ऑफ द फॉलोइंग आर द अल्कली, कोणकोणते अल्कलीचे एक्झाम्पल जर विचारलेत तर NaOH, KOH, NH3, राईट. NaOH, KOH जे काही हे जे काही आहे ते स्ट्रॉंग बेस आहेत, हे पण लक्षात ठेवा. तर NaOH आणि KOH जे आहे हे स्ट्रॉंग बेसिस आहेत आणि NH3 जो काही आहे तो आपला वीक बेस झाला. ठीक आहे. तो अल्कली म्हणून जर का उदाहरण विचारलं तर अल्कली म्हणून उदाहरण लक्षात ठेवा. आणि स्ट्रॉंग बेस जर विचारलं तर KOH, NaOH हे स्ट्रॉंग बेसेस आहेत आणि NH3 जो आहे तो वीक बेस आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक ॲसिडबद्दल आपण आता बात बघून घेऊया. स्ट्रॉंग ॲसिड कोणाला म्हणतो आपण, की असा ॲसिड बघा, ॲसिड जो आहे मोस्टली ॲसिड जे असतात ते आयनिक कंपाऊंड असतात. तो ॲसिड हा आयनिक कंपाऊंड आहे. यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड दिसायला भेटतोय. पाणीमध्ये टाकल्यानंतर जो आहे ना तो डिसोसिएट होतोय. पण डिसोसिएट कसा होतो, कम्प्लिटली डिसोसिएट होतो. कम्प्लिटली डिसोसिएट होतोय म्हणजे काय, की जे मॉलिक्युल्स आहेत ते कम्प्लिटली सेपरेट होत आहेत. त्याच्यामध्ये असणारे आयन्स जे काय आहेत ते कम्प्लिटली काय होत आहेत, सेपरेट होत आहेत. तो स्ट्रॉंग ॲसिडमध्ये काय घडतंय, तो on dissolving the water the strong acid dissociated almost completely and result the aqueous solution contain mainly H plus ion. बरोबर आहे. आता ॲसिड जेव्हा आम्ही बोलतोय तर मला पक्की बात माहिती आहे की त्याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर डिसोसिएट होतो, परंतु त्याच्यामध्ये काय असतोय, H प्लस आयन एक्वियसच्या फॉर्ममध्ये. तो सेम स्टोरी आहे, फक्त इथं काय दिसायला भेटतोय की ते कम्प्लिटली डिसोसिएशन होत आहेत. तो आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते कम्प्लिटली डिसोसिएट होत असतात आणि त्यांच्यामध्ये H प्लस आयन एक्वियसच्या फॉर्ममध्ये असणार आहे. बरोबर आहे, राईट. अँड द कॉन्सन्ट्रेशन ॲसिडिक, इथून काय मेन्शन केले, द कॉन्सन ॲसिडिक रेडिकल, फॉर एक्झाम्पल HCl, HBr, HNO3, H2SO4, हे जे काय आहे सगळे एक्झाम्पल आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. सो दिस आर ऑल दी एक्झाम्पल अबाउट दी, हे कशाबद्दल एक्झाम्पल झाले, हे आपल्या स्ट्रॉंग बेसबद्दल. ठीक आहे. तो स्ट्रॉंग बेसवरती लक्षात काय ठेवायचं आहे, की पाण्यामध्ये टाकल्यानंतर स्ट्रॉंग ॲसिड जे काय आहे ते डिसोसिएट होतात ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड द रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन कंटेन H प्लस आयन अँड कन्सर्न ॲसिडिक रेडिकल. अँड कन्सर्न ॲसिडिक रेडिकल, तो याचा मिनिंग काय होतं बरं का, कन्सर्न ॲसिडिक रेडिकल, फॉर एक्झाम्पल HCl, ॲसिडिक रेडिकल. आता ॲसिडिक रेडिकल म्हणजे काय दिसायला भेटेल तुम्हाला, Cl मायनस, Br मायनस, राईट. नंतर NO3 मायनस, SO4 मायनस, हे जे काय आहेत यांना म्हणतो आपण ॲसिडिक रेडिकल. तर मला काय दिसायला भेटत आहेत की जे काही बघा तुम्हाला काय दिसायला भेटेल, कन्सर्न द ॲसिडिक रेडिकल. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जो स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत त्या स्ट्रॉंग ॲसिडमध्ये रेडिकल, तुम्हाला ॲसिडिक रेडिकल जो आहे त्याचा जास्त तुम्हाला काम दिसायला भेटणार आहे. तो ॲसिडिक रेडिकल जे काय आहे ते ॲसिडिक रेडिकल कोणकोणते असतात ते आपण मागे तक्ता बघितला, पहिला तक्ता, त्याच्यामधून लक्षात ठेवा. तर स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय, ती बात लक्षात ठेवा. आणि एक्झाम्पल HCl, HBr, HNO3, H2SO4, याच्यापैकी तुम्हाला तर 2-3 माहीतच होते. नायट्रेट, HNO3 माहीत होता, H2SO4 माहीत होता, HCl माहीत होता, फक्त HBr माहीत नव्हता. तेवढं लक्षामध्ये ठेवून घ्या. चला पुढे जाऊ. आता वीक ॲसिड कोणाला म्हणावं, पाण्यामध्ये बुडवल्यानंतर द वीक ॲसिड डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली, पूर्ण डिसोसिएट होणार नाही. म्हणजे थोडाफार आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, की जर का आपण ॲसिडमध्ये टाकला, डिसोसिएट होणं म्हणजे काय, H प्लस आणि Cl मायनस कशा पद्धतीने वेगवेगळे झाले होते, राईट का. H प्लस जो होता तो बेसिक रेडिकल होता, Cl मायनस जो होता तो आपला ॲसिडिक रेडिकल होता. ॲसिडिक बेसिक रेडिकल जे आहे ते कम्प्लिटली डिसोसिएट झाले होते, वेगळे झाले होते. परंतु या ठिकाणी जे काही आहे कम्प्लिटली डिसोसिएट होताना आपल्याला दिसणार नाही आहे. तर वीक ॲसिड जे काही आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर, पाण्यामध्ये या ॲसिडला टाकल्यानंतर ते कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही, रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन H प्लस आयन. H प्लस आयन आपल्याला दिसायला भेटणार आहे. थोडंफार डिसोसिएट जे काही होईल त्याच्यामध्ये H प्लस आयन ॲक्वियसच्या फॉर्ममध्ये दिसायला भेटणार आहे. अँड कन्सर्न ॲसिडिक रेडिकल इन स्मॉल प्रोपोर्शन अलॉंग विथ द लार्ज प्रोपोर्शन ऑफ अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल ऑफ द ॲसिड, फॉर एक्झाम्पल CH ॲसिटिक ॲसिड. तो ॲसिटिक ॲसिडचा तुम्हाला परीक्षेमध्ये काय काय विचारू शकतात लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये ॲसिटिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारू शकतात ते. ठीक आहे. तो लक्षात घ्या. CH3COOH आपण कधीतरी अगोदर ऐकलेलं असणार. कशात असतं बरं का ॲसिटिक ॲसिड, सांगा पटकन. ॲसिटिक ॲसिड कशात असते, विनेगरमध्ये, राईट. कार्बन डायऑक्साईड आणि ॲसिटिक ॲसिडचं वीक ॲसिड म्हणून उदाहरणं दिलेले आहेत. काय सांगितले मी तुम्हाला, पाण्यामध्ये टाकल्यानंतर वीक ॲसिड जो आहे तो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही आणि ॲक्वियस सोल्युशन जो की आहे H प्लसचा, तो H प्लस आयन जो की आहे H प्लस आयनच्या आजूबाजूला पाणी आपल्याला दिसायला भेटते, तो H प्लस आयन ॲक्वियस, राईट का, असं आपण म्हणत असतो. अँड कन्सर्न द ॲसिडिक रेडिकल इन द स्मॉल क्वांटिटी. इथं काय दिसायला भेटते मला, वरच्या उदाहरणामध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे, की जो काही आपला ॲसिडिक रेडिकल आहे तो जास्त प्रमाणामध्ये, ॲक्च्युली ॲसिडिक, मी काय बोललो तुम्हाला, ॲसिडिक रेडिकलचं जास्त इम्पॉर्टंट आहे.
कशामध्ये स्ट्रॉंग ॲसिडमध्ये. परंतु इथं काय घडतं आहे वीक ॲसिडमध्ये काय घडत आहे की जो काही आपला ॲसिडिक रेडिकल आहे त्याचं प्रमाण कमी आहे अलॉंग विथ लार्ज प्रोपोर्शनल ऑफ अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल. तर जे काही मॉलिक्यूल डिसोसिएट झालेले नाही आहेत त्यांच्या तुलनेने डिसोसिएट झालेला जो काही आपला डिसोसिएट झाले का जो काही आपले जे काही हे असतील मी सांगतो काय तुम्हाला, तो एखादा कोणता तरी मॉलिक्यूल एखादा कोणता तरी जो काही कंपाऊंड आहे तो पाण्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते वेगवेगळे होतील. मग जे वेगवेगळे झालेले आहेत त्यांच्यामध्ये बेसिक आणि ॲसिडिक रेडिकल असेल. ॲसिडिक रेडिकल जो काही आहे तो आपला इम्पॉर्टंट असतो फॉर द ॲसिड. मग ॲसिडिक रेडिकल जो आहे ना तो कमी आहे तुलनेने कोणाच्या, जे डिसोसिएटच झालेले नाही आहेत ना त्यांच्या तुलनेने आपला ॲसिडिक रेडिकल जो काही आहे तो कमी आपल्याला दिसायला भेटत असतो. ठीक आहे, तो ते सांगितले. ठीक आहे, लक्षात घ्या. तर ॲसिडिक रेडिकल इन द स्मॉल प्रोपोर्शनल विथ अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल ऑन द ॲसिड. फॉर एक्झाम्पल, तो एक्झाम्पल लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड आणि ॲसिटिक ॲसिड जे आहे ते आपल्याला वीक ॲसिड दिसायला भेटत असतात. स्ट्रॉंग बेस, तो स्ट्रॉंग बेसबद्दल काय बरं का, स्ट्रॉंग बेस जर बघायला गेला तर डिसोसिएट तुम्हाला दिसायला भेटेल की स्ट्रॉंग बेसला पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामधले मॉलिक्यूल्स कम्प्लिटली डिसोसिएट होतात, वेगवेगळे होऊन जातात. राईट का, तर ते डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली अँड द रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन कंटेन OH- आयन. बरोबर. अँड कन्सर्न बेसिक रेडिकल. आणि आपण कशासोबत कन्सर्न आहे तर बेसिक रेडिकल सोबत. तो बेसिक रेडिकल जे काही आहेत आपल्याला दिसायला भेटतील. तो मग ठीक आहे, तो स्ट्रॉंग बेसिनमध्ये काय घडत आहे सेम आहे, उलटी स्टोरी इथे दिसायला भेटते. पाण्यामध्ये टाकल्यानंतर जे आहे ते वेगवेगळे होऊन जातात. OH- मायनसचं प्रमाण आपल्याला दिसायला भेटणार आहे. अँड कन्सर्न विथ द बेसिक रेडिकल. एक्झाम्पल लक्षात ठेवा, NaOH, KOH, CaOH2. राईट का, CaOH ब्रॅकेटचे बाय 2 आणि सोडियम आपलं Na2O. राईट, सोडियम ऑक्साईड आपण म्हणता येईल. राईट. तर पुढे जर बघायला गेलं तर काय, आता वीक बेसिस सेम स्टोरी आहे. डिझॉल्विंग पाण्यामध्ये टाकल्यानंतर कम्प्लिटली डिसोसिएट होणार नाही. रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन कंटेनिंग दी स्मॉल प्रोपोर्शनल ऑफ OH- अँड कन्सर्न विथ द बेसिक रेडिकल अलॉंग विथ स्मॉल प्रोपोर्शनलमध्ये बेसिक रेडिकल असतील अलॉंग विथ लार्ज प्रोपोर्शनल ऑफ अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल ऑफ द बेस. फॉर एक्झाम्पल अमोनिया NH3. राईट का, NH4 मिथेन NH4 जो काय आहे आपला ॲक्च्युली अमोनियम ते कंपाऊंड दिसायला भेटतात. NH3 NH4 ती लाईन आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे, तो NH3 जो काय आहे NH3 आपला काय झाला वीक बेस झाला. तो वीक बेसमध्ये स्ट्रॉंग बेसची एक्झाम्पल काय, स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस यांची उदाहरणं तरी कम से कम लक्षामध्ये ठेवून घ्या. एक्स्ट्रा जर का जास्त माहिती असली तर बरं होऊन जाईल. ठीक आहे, जेव्हा आपण MSQ पडताय ना लक्षात घ्या, जेव्हा आपण परीक्षेमध्ये MSQ पडला जातोय तेव्हा तुम्ही हलक्या भाषेमध्ये जर का अभ्यास केला तर तुमचे चान्सेस कशाचे असतात, चुकायचे चान्सेस. मी काय बात सांगितली लक्षात घ्या, ज्या वेळेस MSQ विचारला जातोय ए व ब व क तर तुमचा जर का अभ्यास वरवरचा असेल ना ते 101% चान्सेस फक्त चुकायचेच आहेत. कशाचे, फक्त चान्सेस चुकायचे आहेत. तुम्हाला खोलमध्ये अभ्यास करावाच लागेल. अ व ब मध्ये तुम्हाला खोलवरती अभ्यास करावा लागेल. कम से कम 3 तरी ओळखता यायला पाहिजे. जर का 2 ओळखले आणि 2 जर ओळखता आले ना चान्सेस आहे चुकलं माणूस. राईट की नाही, अशा पण. तो मग अल्कली, आता अल्कलीबद्दल ही लक्षात ठेवलं तुम्ही. अल्कली म्हणजे काय तेही सांगितलं मी. वीक ॲसिडबद्दल उदाहरण लक्षात ठेवायला लावले. काही मधली थोडीफार लाईन असतील ते पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राईट, अशा पद्धतीने इथपर्यंत आपण कंप्लीट केलं. पुढे जर बघायला गेलं तर काय, बेसिसिटी ऑफ द ॲसिड. आता बेसिसिटी ऑफ ॲसिड अँड ॲसिडिटी ऑफ द बेस, अशा पद्धतीने आपल्याला 2 टर्म असतात. बेसिसिटी ऑफ ॲसिड्स काय असतं आता व्यवस्थित समजून घ्या. तो बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे काय, मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो काय बरं का, की जेव्हा पण तुम्ही एखादा कंपाऊंड जो काही आयनिक कंपाऊंड आहे, जेव्हा पण तुम्ही एखादा आयनिक कंपाऊंड पाण्यामध्ये टाकत असतात तेव्हा ते डिसोसिएट होत असतात. बरोबर. जर तो कंपाऊंड ॲसिड असेल तर तुम्हाला डिसोसिएट झाल्यानंतर काय दिसायला भेटणार आहे, H+ ॲक्वियस दिसायला भेटणार आहे. H+ ॲक्वियस. मग आता हा H+ ॲक्वियस किंवा OH- ॲक्वियस, जर बेस असेल तर OH- ॲक्वियस, ॲसिड असेल तर H+ ॲक्वियस. बरोबर. राईट की नाही. तर यांचे नंबर किती आहेत, यांना आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण आयोनिजेबल हायड्रोजन किंवा आयोनिजेबल आपण काय म्हणणार हायड्रॉक्साईड आयन. तो हायड्रोजन आयन किंवा हायड्रॉक्सिल आयन डिसोसिएट झाल्यानंतर नंबर ऑफ हायड्रोजन आयन किती भेटत आहेत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, बेसिसिटी ऑफ ॲसिड. तो लक्षात घ्या. जेव्हा पण तुम्ही ॲसिड पाण्यामध्ये टाकत आहात तर पाण्यामध्ये ॲसिड डिसोसिएट झाल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ H+ आयन भेटत असतात. तर नंबर ऑफ H+ आयन जी काही आहे त्यांना काय म्हणतो आपण, नंबर ऑफ आयोनायझेबल हायड्रोजन आयन ऑफ अ ॲसिड इज कॉल्ड ॲज बेसिसिटी ऑफ द ॲसिड. त्याला काय म्हणतो आपण, बेसिसिटी ऑफ ॲसिड. तो बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे काय, की जो ॲसिड आहे, ॲसिड पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतोय, डिसोसिएट होतोय. आणि डिसोसिएट झाल्यानंतर जे नंबर ऑफ H+ आयन दिसायला भेटतात त्यांच्या नंबरला ॲक्च्युली नंबर आहे. बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे नंबर आहे. तो नंबर ऑफ द आयोनायझेबल हायड्रोजन आयन ऑफ द ॲसिड इज कॉल्ड ॲज बेसिसिटी ऑफ द ॲसिड. जसं की काय बरं, काय एक्झाम्पल घेतलंय तर याच्यामध्ये काय दिसायला भेटते, आपण एखादा ॲसिड याच्यामध्ये ॲसिड टाकल्यानंतर डिसोसिएट झाला H+ अँड समथिंग. राईट का, H+ आणि काहीतरी तुम्हाला दुसरं काय दिसायला भेटणार, तुम्हाला बेसिक दिसायला भेटणार, म्हणजे बेसिक रेडिकल दिसायला भेटणार आहे. मग इथं काय
the hydrogen atom that can be form hydrogen atom that form the hydrogen ion when form aqueous solution describe the ionizable. बरोबर आहे. तर ते जे तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा तुम्ही त्याला पाण्यामध्ये टाकताय तर काय डिसोसिएट होत आहे H प्लस आयन आणि समथिंग भेटतायत. तर तो जो डिसोसिएट झालेला H प्लस हवाला याला म्हणतो आपण आयनोजेबल. मग असे आयनोजेबल नंबर ऑफ हायड्रोजन आयन किती आहेत? तर नंबर ऑफ आयनोजेबल आयन ऑफ द ॲसिड इज कॉल्ड ॲज द बेसिसिटी ऑफ द ॲसिड. सो बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे काय हे सांगितलं. पुढे जाऊन अजून चांगल्या पद्धतीने कळणार आहे. बघा जसे काय आता बघा मी तुम्हाला मध्येच बोललो होतो काय बोललो होतो माहिती आहे का की जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर नंबर ऑफ H प्लस आयन भेटतील त्यांच्या नंबरवरून आपण काय बोललो आहे ॲसिडचे प्रकार बोललो होतो आपण आठवत असेल तुम्हाला. ठीक आहे. तो ॲक्च्युली ते प्रकार आता इथं शिकायला भेटतात तुम्हाला कम्प्लिटली. बघा काय नंबर ऑफ द आयोनेजेबल हायड्रोजन आयन ऑफ द ॲसिड इज कॉल्ड बेसिसिटी ऑफ ॲसिड. बरोबर हे झालं. आता ॲसिड तुम्ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय दिसायला भेटतं आहे डिसोसिएट होत आहे H प्लस आयन आणि समजा मी काय टाकलं होतं ॲसिड टाकलं होतं मी HCl. तो HCl आयन जेव्हा मी HCl कंपाऊंड आयनिक कंपाऊंड जेव्हा पाण्यामध्ये टाकला H प्लस आणि Cl माय असा त्याचं डिसोसिएट झालं. आता H प्लस आयन किती एकच आहे. तो नंबर ऑफ आयोनेजेबल हायड्रोजन आयन किती एक आहे H प्लस आहे आणि Cl मायनस दिसायला भेटतोय. सो देअर फॉर बेसिसिटी ऑफ द HCl तुम्हाला जर विचारलं की बेसिसिटी ऑफ HCl किती आहे बेसिसिटी म्हणजे नंबर ऑफ H प्लस आयन तर तुम्ही काय म्हणणार नंबर ऑफ H प्लस आयन इन HCl मध्ये काय दिसायला भेटणार एक. किती दिसायला भेटणार एक. तर त्यामुळे HCl हा कोणत्या प्रकारचा ॲसिड झाला तर HCl जो काही आहे तो आपला कोणत्या प्रकारचा ॲसिड होतोय त्याला म्हणतात मोनोबेसिक. तो त्याला काय म्हणतात मोनोबेसिक और मोनोप्रोटिक. तो मोनोबेसिक और मोनोप्रोटिक ॲसिड तो मोनोबेसिक ॲसिड म्हणा लक्षात घ्या. मोनोबेसिक ॲसिड किंवा मोनोप्रोटिक ॲसिड आपण त्याला म्हणत असतो. तर तो HCl जो आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे त्याला मोनोबेसिक ॲसिड आपण म्हणणार आहोत. मी पुन्हा सांगतो HCl मी पाण्यामध्ये टाकल्यानंतर H प्लस आणि Cl मायनस असे त्याचे काय झालेत ते आयोनायझेबल हायड्रोजन तयार झालेत. ते नंबर ऑफ आयोनायझेबल हायड्रोजन जे काही असतील त्यांना आपण बेसिसिटी ऑफ द ॲसिड म्हणत असतो. तर बेसिसिटी ऑफ ॲसिड किती आलं बरं काय H प्लस तुम्हाला जर विचारलं की HClची बेसिसिटी ऑफ ॲसिड किती आहे किंवा H प्लस या ॲसिडची बेसिसिटी किती आहे तर बेसिसिटी किती बनणार एक म्हणजे काय नंबर ऑफ द हायड्रोजन आयन प्रेझेंट इन ॲक्वियस फॉर्म. राईट. मग आता एकच आहे त्यामुळे ह्या ॲसिडला HCl हा जो ॲसिड आहे याला काय म्हणता येईल यांना म्हणता येईल मोनोबेसिक काय म्हणता येईल त्याला तर मोनोबेसिक ॲसिड. तर मोनोबेसिक ॲसिड आपण त्याला म्हणणार आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय सेम स्टोरी इथं दिसायला भेटणार आहे. आता हे काय होतं बरं का हे HClची बात केली होती मी आता इथे H2SO4 टाकतोय. तर जेव्हा H2SO4 मी टाकणार तर डिसोसिएट झाल्यानंतर मला काय दिसायला भेटणार की 2 हायड्रोजन 2H प्लस आणि ते काय SO4 2 मायनस अशा पण मला दिसायला भेटते. तो हे जे काही डिसोसिएशन होते आता डिसोसिएशन होतं तुम्हाला काय दिसायला भेटते की 2H प्लस आणि SO4 मायनस. हा 2H प्लस तुम्ही बॅटरीमध्ये पण काढला होता आठवते का तुम्ही 2H प्लस ॲक्च्युली तुम्ही 4H प्लस काढला होता. राईट. तो तुम्हाला काय दिसायला भेटते 2H प्लस आणि SO4 2 मायनस. आता जर तुम्ही बघा ॲक्च्युली याची रिॲक्शन आपण बघणार आहोत पुढे जाऊन पण बेसिकला समजून घ्या घडतंय काय बरं का इथं 2 हायड्रोजन आयन जे की आहेत ते ॲक्वेसच्या फॉर्ममध्ये तयार होताना दिसायला भेटत आहेत. मला जर कोणी विचारलं की H2SO4 याची बेसिसिटी सांग तर H2SO4 याची बेसिसिटी सांग असं जर कोणी मला विचारलं तर त्याला उत्तर मी काय देणार आहे 2. तर बेसिसिटी ऑफ द SO4 इज इक्वल टू व्हॉट 2. मग 2 जर का असेल तर H2SO4 कोणत्या प्रकारचा ॲसिड आहे तर मी काय म्हणणार डायबेसिक और डायप्रोटिक ॲसिड आहे तो. तर H2SO4 जो आहे तो डायबेसिक और डायप्रोटिक ॲसिड आहे का कारण की त्याची बेसिसिटी किती आहे 2. त्याची बेसिसिटी 2 आहे म्हणजे काय पाण्यामध्ये टाकल्यानंतर H प्लस आयन ॲक्विसच्या फॉर्ममध्ये किती असतात 2. त्यामुळे तुम्हाला स्टोरी कळते का बेसिसिटी ऑफ ॲसिड म्हणजे काय राईट का. ही सगळी बात आपण ॲसिडची करत आहोत. ॲसिड टाकल्यानंतर H प्लस भेटणार आहे जेवढे नंबर असतील ती बेसिसिटी झाली. राईट का. जेवढे नंबर असतील ती बेसिसिटी झाली आणि त्याच्यावरून तुम्ही प्रकार पाडून देतात ॲसिडचे. ओके. पुढे जर गेलात तर काय बरं का. सो नेक्स्ट इज व्हॉट आता आपण काय करूया बेसिसिटी ऑफ ॲसिडमध्ये 2 झाल्या HCl बद्दल माहिती घेतली. राईट. HCl बद्दल घेतली H2SO4 बद्दल पण घेतली. राईट का. तो मोनोबेसिक झाला डायबेसिक झाला. आता आपल्याला बघायचं ट्रायबेसिक बद्दल. ट्रायबेसिक ॲसिड तो ट्रायबेसिक ॲसिड पण असतात काय बरं का. तर तुम्ही आता काय केलं ॲसिटिक ॲसिड CH3COOH तो ॲसिड जो काही ॲसिटिक आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला CH3COOH. तो उचलून तुम्ही पाण्यामध्ये जर का टाकितला म्हणजे याचा अर्थ काय ॲसिड जर तुम्ही पाण्यात टाकला तर काय दिसायला भेटणार आहे ॲसिड पाण्यासोबत जाऊन काय होतं पाण्याचे मॉलिक्युल त्यांच्या शिरतील त्याला डिसोसिएट करून टाकणार. तो डिसोसिएट झाल्यानंतर आपल्याला काय दिसायला भेटेल जर ते डिसोसिएट झाल्यानंतर आपल्याला दिसायला काय भेटेल की त्याच्यामध्ये H प्लस आयन आपल्याला एक दिसायला भेटतोय आणि बाकीचं CH3COO मायनस अशा पद्धतीने दिसायला भेटणार. तो मला आता H प्लस जर काय आहे H प्लस काय आपला H प्लस आहे H प्लस मला सांगा H प्लस म्हणजे कोणता रेडिकल रे H प्लस म्हणजे कोणता रेडिकल पटकन सांगा H प्लस म्हणजे कोणता रेडिकल रे
बेसिक रेडिकल. बेसिक रेडिकल. मग बेसिक रेडिकल किती? एक. त्यामुळे बेसिसिटी किती आहे? एक असं म्हटलं तरी चालेल. तो बेसिक रेडिकल किती आहे? एक आहे. बेसिसिटी किती आहे? एक आहे. बेसिक रेडिकल एक आहे, बेसिसिटी एक आहे, नंबर ऑफ द आयोनायझेबल हायड्रोजन एक आहे, राईट. तर मग बेसिसिटी ऑफ द ॲसिटिक ॲसिड इज 1. देअरफॉर दिस इज व्हॉट, तो ॲसिटिक ॲसिड सुद्धा कोणत्या प्रकारचा ॲसिड आहे? मोनो बेसिक ॲसिड किंवा मोनोप्रोटिक ॲसिड आपण त्याला म्हणत असतो, राईट. अजून पुढे काय दिसायला भेटते बरं का? अजून इकडे आपण काय घेतलं आहे आता, तो एक आपल्याला काय दिसायला भेटतो बरं का? तो H3PO4 याला काय म्हणतात रे? याला काय म्हणतो आपण? फॉस्फोरिक ॲसिड का, राईट. तो फॉस्फोरिक ॲसिड आपण म्हणतो. H3PO4 जो काय आहे, H3PO4 याला आपण म्हणतो फॉस्फोरिक ॲसिड. तर फॉस्फोरिक ॲसिड जेव्हा तुम्ही पाण्यात टाकत असतात तेव्हा काय होणार आहे? तेव्हा तुम्हाला दिसायला भेटणार की जे बेसिक रेडिकल आहे ते 3 दिसायला भेटतात. बेसिक रेडिकल म्हणजे कोण? H+. ते H+ ॲक्वेसच्या फॉर्ममध्ये मला 3 दिसायला भेटतात. बेसिक रेडिकल जे आहे ते 3 दिसायला भेटतात. देअरफॉर बेसिसिटी ऑफ द फॉस्फोरिक ॲसिड H3PO4. सो H3PO4 जो काय आहे, H3PO4 ज्याला आपण फॉस्फोरिक ॲसिड म्हणतो, त्याची बेसिसिटी किती दिसायला भेटते? 3. देअरफॉर दिस ट्राय बेसिक ऑर ट्राय प्रोक्टी. बोला, कळालं का तुम्हाला रे? कळालं का? तर तुम्हाला विचारलं फॉस्फोरिक ॲसिडची बेसिसिटी किती असते? 3 सांगायचं. बेसिसिटी 3 का असते? कारण की बेसिक रेडिकल किती आहे? 3. तो बेसिक रेडिकल म्हणजे काय? तो H+ ॲक्वेसच्या फॉर्ममध्ये जे आहेत ना ते 3 आहेत आयोनायझेबल H+. अशी पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. मग तुम्हाला बेसिसिटी ऑफ ॲसिड कळालं का? चला पुढे जाऊ. आता पुढचा असतो, आपण ही रिॲक्शन करून दाखवल्यात. तो रिॲक्शन करून दाखवल्यात जसं की काय बरं का? H+ आयन जेव्हा पाण्यामध्ये टाकून देतात तर डिसोसिएट H+ आणि Cl- दिसायला भेटत असतो. डायबेसिकमध्ये एक्झाम्पल घेतलं होतं आपण. डायबेसिकमध्ये घेतलं होतं कार्बोनिक ॲसिड पण असतो, ठीक आहे. कार्बोनिक ॲसिड असतो किंवा H2SO4 पण तुम्ही डायबेसिकमध्ये घेत असतात. आता कार्बोनिक ॲसिड जो काही डिसोसिएट म्हणजे ना या फॉर्ममध्ये होतोय, पुन्हा HCO3 डिसोसिएट होतोय आणि पुन्हा तुम्हाला 2 हायड्रोजन आयन दिसायला भेटतात. ॲक्च्युली 2 स्टेपा होतात बघा. कार्बोनिक ॲसिड तर तुम्हाला अशा पद्धतीने भेटते आणि पुन्हा याचं डिसोसिएशन होते आणि पुन्हा तो H+, 2 हायड्रोजन आयन तुम्हाला भेटते. तर 2 बेसिक रेडिकल भेटतात. तो बेसिसिटी 2 दिसायला भेटत असते. कोणाची? कार्बोनिक ॲसिड. तो कार्बोनिक ॲसिड आणि H2SO4 हॅव दी 2 बेसिसिटी. तो बेसिसिटी किती आहे? 2 बेसिसिटीची व्हॅल्यू दिसायला भेटत असते. आणि ट्राय बेसिकमध्ये काय? आपण H3PO4 बघितला फॉस्फोरिक ॲसिडबद्दल आणि कशा पद्धतीने रिॲक्शन होत असते. तो पहिल्यांदा पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो अशा पद्धतीने हे होईल, पुन्हा H2PO4 जो आहे तो डिसोसिएट होतो, पुन्हा हा डिसोसिएट होतो. अशा पद्धतीने आपल्याला 3 हायड्रोजन आयन जे काय आहे ते दिसायला भेटत असतात पाण्यामध्ये टाकल्यानंतर डिसोसिएट होताना. देअरफॉर ट्राय बेसिक ॲसिड आपण त्याला म्हणत असतो. आता आपल्याला बघायचं आहे ॲसिडिटी ऑफ बेस. ॲसिडिटी ऑफ बेस. तो ॲसिडिटी ऑफ बेस म्हणजे काय? तो बेस इज अ कन्सर्न विथ दी बेस इज करंट. आता बघा काय दिसायला भेटेल मला बघा. आपल्याला काय दिसायला भेटते बरं रे? ॲसिडिटी ऑफ अ बेसबद्दल मी बात करते. म्हणजे काय? जेव्हा आपण तुम्ही त्याला पाण्यामध्ये टाकणार, ठीक आहे, पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय दिसायला भेटेल? OH-. OH- म्हणजे काय? मायनस आला. मायनस म्हणजे ॲसिडिक रेडिकल. त्याला काय म्हणतो आपण? ॲसिडिक रेडिकल. मग ॲसिडिक रेडिकल किती आहेत? नंबर ऑफ द ॲसिडिक रेडिकल. काय म्हणतो मी? नंबर ऑफ द ॲसिडिक रेडिकल. कोणता ॲसिडिक रेडिकल? OH-, राईट का? तो आयनायझेबल हायड्रॉक्साईड आयनचे जेवढे काही नंबर्स असतील त्यांना ॲसिडिटी ऑफ अ बेस म्हणतात. सिम्पली नंबर ऑफ द आयनेबल व्हॉट? तो नंबर ऑफ द आयनायझेबल हायड्रॉक्सिल आयन ऑफ द बेस इज कॉल्ड ॲज व्हॉट? ॲसिडिटी ऑफ बेस. सिम्पली. मग आता OH- जेवढे किती असतील, जेवढे OH- असतील तेवढी ॲसिडिटी ऑफ बेस असणार आहे, ठीक आहे. तो बघा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं काय बरं? आता आपण घेतलं NaOH. सांगा बरं का रे NaOH काय आहे? NaOHला आपण काय म्हणतो? डिटेलमध्ये सांगा. NaOHला आपण काय म्हणतो? NaOH म्हणजे काय? सोडा. तो कॉस्टिक सोडा. NaOH जो काही कॉस्टिक सोडा तुम्ही म्हणताय त्या NaOHला तुम्ही कॉस्टिक सोडा म्हणतात, बरोबर आहे. तो NaOH आपला स्ट्रॉंग ॲसिड आहे. NaOH काय? आपला स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस आहे. तो लक्षात घ्या. आता हा जो NaOH स्ट्रॉंग बेस आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर डिसोसिएशन बघायला गेलात ना तर Na+ आणि OH- दिसायला भेटते. OH- नंबर किती आहे? 1. त्यामुळे मला दिसायला भेटायला की NaOH हा जो काही बेस आहे, बेसिक आहे, याचं ॲसिडिटी किती आहे? ॲसिडिटी ऑफ बेस किती आहे? तो किती आहे? 1. ॲसिडिटी ऑफ बेस किती आहे? 1. तो अशा पद्धतीने दिसायला भेटते. ॲसिडिटी ऑफ बेस किती आहे? 1, राईट. NaOH क्लासिफाईड ॲज मोनो ॲसिडिक ऑर सेम स्टोरी. तो मोनोप्रोटिक म्हणा किंवा मोनो ॲसिडिक आपण त्याला म्हणत असतो. तर तुम्हाला उदाहरणं बघा. आता फक्त उदाहरणं बघत चला. NaOHची जे काही तुम्हाला सांगितली मी ॲसिडिटी ऑफ NaOH किती आहे? 1. तो ॲसिडिटी ऑफ NaOH किती आहे? 1. नंतर पुढे जर बघायला गेलात तर काय बरं का? आता हा आपला काय आला इकडे? Mg ब्रॅकेटच्या बाहेर OH2 राईट का? MgOH2 OH ब्रॅकेटच्या बाहेर 2 जो काय याला काय म्हणतो? मिल्क ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जो काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलत असतो. तर तिथे जर बघायला गेलं तर काय दिसायला भेटते बरं का? OHचे 2 दिसायला भेटतात. नंबर ऑफ हायड्रॉक्सिल आयन किती आहेत? तर नंबर ऑफ हायड्रोक्सिल आहे 2 दिसायला भेटतात. त्यामुळे ॲसिडिटी ऑफ द बेस किती दिसायला भेटते? ॲसिडिटी ऑफ बेस इज इक्वल टू व्हॉट? 2. तो ॲसिडिटी ऑफ बेस आपल्याला 2 दिसायला भेटत असते. ॲक्च्युली तुम्हाला जर विचारलं की ॲसिडिटी ऑफ बेस याचा मिनिंग काय होतं, तुम्ही काय सांगणार उत्तर द्या बरं? ॲसिडिटी ऑफ बेस याचं मिनिंग काय होत असेल?
त्या बेसला जर का न्यूट्रलाइज करायचं असेल तरची बाबती ती. तो ॲसिडिटी म्हणजे काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्टसाठी दिसायला भेटते. ते बेसला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी तेवढे गोष्टी आपल्याला दिसायला भेटतील. अशा पद्धतीने काहीतरी असावं पुढे जाऊन. ठीक आहे. तो नंबर ऑफ द आयोनायझेबल हायड्रोजन आयन हे नंबर लक्षात ठेवा. हे नंबर तुम्हाला विचारतील. 2 झालेत. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईडबद्दल मी सांगितलं. आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड सुद्धा मी काय बोललो होतो रे, बेसची प्रॉपर्टी काय, मेटल ऑक्साईड और मेटल हायड्रॉक्साईड जे कोणी असतील ते आपले काय असणार आहे, बेसिक इन नेचर. लक्षात घ्या. मेटल ऑक्साईड आणि मेटल हायड्रॉक्साईड काय असतात, बेस असतात नेचरमध्ये. पाण्यामध्ये टाकल्यानंतर OH मायनस जर तुम्हाला दिसायला भेटला तर OH मायनस जर दिसायला भेटला तर तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे, पाण्यामध्ये टाकल्यानंतर OH मायनस सेपरेट व्हायलाच पाहिजे तरच त्याला बेस म्हणता येईल. मग बेस तर म्हटलं आपण नंबर ऑफ OH मायनस जेवढे काही असतील त्याला आपण ॲसिडिटी ऑफ बेस म्हणत असतो. तो ॲसिडिटी ऑफ एखाद्याची ॲसिडिटी जर विचारली तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की नंबर ऑफ OH मायनस किती आहेत. ठीक आहे. तो मग OH आता बघा जो काही ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला 3 उदाहरणे दिली मी. NaOH या NaOH या बेसची ॲसिडिटी ऑफ बेस या बेसची ॲसिडिटी किती आहे तुम्ही म्हणले 1. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड याची ॲसिडिटी किती आहे, तर ॲसिडिटी याची किती आहे 2. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जर बघायला गेला तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडची ॲसिडिटी किती आहे 3 आहे. देअरफॉर त्याला काय म्हणतो आपण, कोणता बेस म्हणतो त्याला आपण ट्राय ॲसिड बघा काय म्हणले, ट्राय ॲसिडिक और ट्रायप्रोक्टिक बेस म्हणतात. तो ट्राय ॲसिडिक और ट्रायप्रोक्टिक बेस आपण त्याला म्हणत असतो. कारण की रेडिकल बघा ॲसिडिक रेडिकल आहे म्हणून ट्राय ॲसिडिक म्हणत असतो आपण. चला पुढे. आणि सेम रिॲक्शन, तो रिॲक्शन काही डोकं लावायचं काम नाही. रिॲक्शन आपण रिॲक्शन जेव्हा चॅप्टर शिकू त्याच्यामध्ये रिॲक्शन कशा पद्धतीने होते डिटरमाइन तिथंच बघूया. तो ही जी काही झाली बात तो मोनो ॲसिडिक बेस, डाय ॲसिडिक बेस, ट्राय ॲसिडिक बेस एकदा पुन्हा वाचा आणि नोट्स व्यवस्थित तयार करून घ्या. ठीक आहे. हे काय MCQ होते बघून घ्या पटपट. हे काय MCQ आहेत. तो फिलिंग इन द ब्लँक विथ अ सेंटेन्स बघा पटपट. ॲसिड हॅव डॉट डॉट टेस्ट अँड दे टर्न डॉट डॉट लिटमस टू डॉट डॉट. सांगा बरं काय. तो ॲसिड हॅव व्हॉट, ॲसिड हॅव सॉर टेस्ट. सो सॉर टेस्ट असते. अँड दे टर्न डॉट डॉट टू लिटमस टू डॉट डॉट व्हॉट. तर ब्ल्यू लिटमस काय होऊन जातो, जर ब्ल्यू लिटमस जर ॲसिडमध्ये टाकला तर काय होऊन जातो, रेड होऊन जातो. तो ब्ल्यू टर्न्स रेड. ही बात आपण बघितली त्याची प्रॉपर्टी ती. राईट. तर देअरफॉर पहिला क्वेश्चन उत्तर घेऊन देईल. पुढे जर गेला तर काय बरं का, सबस्टन्स डू नॉट शो देअर ॲसिडिक प्रॉपर्टी विदाऊट डॉट डॉट. सबस्टन्स डू नॉट शो देअर ॲसिडिक प्रॉपर्टी विदाऊट. याचं उत्तर किती दिले B. आता बघा बरं का उत्तरला वॉटर टाका आणि वाक्य वाचा. वॉटर टाकून देतो हां इथं वॉटर. द सबस्टन्स डू नॉट शो देअर ॲसिडिक प्रॉपर्टी विदाऊट वॉटर. बरोबर आहे का रे, विदाऊट वॉटर हे बरोबर आहे का, बरोबर जमतं आहे का बघा. सबस्टन्स डू नॉट शो देअर ॲसिडिक प्रॉपर्टी, कोणताही पदार्थ त्याची ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवणार नाही पाण्याशिवाय. काही खोलमध्ये असेल का काही दुसरं. ठीक आहे. तो काही खोलमध्ये असावा मे बी. याला फिल करून द्या याच्यामध्ये. राईट. बरोबरच आहे, एकदम परफेक्ट आहे. त्याला डोकं लावायची जरूरत आहे. पुढे बघू. नंतर पुढे काय, द ॲसिड प्रोड्यूस डॉट डॉट आयन ऑन डिझॉल्विंग द वॉटर. माहिती आहे आपल्याला. तो ॲसिड काय तयार करतो, हायड्रोजन आयन तयार करत असतो. आणि बेस काय तयार करत असतो, हायड्रॉक्सिल आयन तयार करत असतो. तो हे माहिती होतं आपल्याला. दोज सबस्टन्स हुज स्मेल ऑर्डर चेंज इन ॲसिडिक अँड बेसिक सोल्युशन आर कॉल्ड डॉट डॉट इंडिकेटर. तो बघा दोज सबस्टन्स हुज स्मेल चेंज इन ॲसिडिक अँड बेसिक सोल्युशन. ॲसिडिक मीडियममध्ये टाकलं का म्हणजे तुम्हाला दिसायला भेटेल. मी अगोदरच बोललो तर आठवते का की इंडिकेटर काय काम करत असतं, इंडिकेटरवरून तुम्ही ना ॲसिड आहे का बेस आहे ते ओळखून घेतात. ॲसिडमध्ये जर टाकला ना त्याचा स्मेल वेगळा येतो आणि बेसमध्ये टाकला का त्याचा स्मेल वेगळा येतो. मग स्मेलवरून तुम्ही ॲसिड आहे का बेस आहे असं ओळखतायत. तो असा इंडिकेटरला आपण काय म्हणतो, त्या इंडिकेटरला म्हणतो आपण ओल फॅक्टरी. काय म्हणतो त्याला, ओल फॅक्टरी. तो ओल फॅक्टरी इंडिकेटर म्हणजे काय लक्षात राहू द्या. ओल फॅक्टरी इंडिकेटर म्हणजे काय की असा इंडिकेटर आहे की ॲसिड आहे का बेस आहे. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला दे ना स्मेल, तर स्मेलवरून आपण ॲसिड आहे का बेस आहे, स्मेलवरून जर का ॲसिड किंवा बेस आहे असं जर का तुम्ही ओळखत असणार तर अशा प्रकारचा जो इंडिकेटर असतो तो कोणता असतो, ओल फॅक्टरी. नंतर पुढे कोणता आहे बरं का ओल फॅक्टरीचं एक्झाम्पल बघा. ओनियन अँड व्हॅनिला. तो ओनियन अँड व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आर डॉट डॉट इंडिकेटर. लक्षात घ्या. तर ओनियनमधून जो काही आपण रस काढतो, ओनियनमधून और व्हॅनिलामधून जो काही आपण रस काढणार आहे ते जे इंडिकेटर आहे ॲसिडिटी और बेसिक ओळखण्यासाठी, ॲसिड आणि बेसिक ओळखण्यासाठी ओनियन और व्हॅनिला याच्यामधून आपण काय करत असतो, तो रस आपण एक्स्ट्रॅक्ट करत असतो. आणि तो रस जो काही आहे त्याच्यावरून आपण काय करणार, तो जर टाकला त्या ॲसिडमध्ये तर स्मेल वेगळा येईल आणि बेसमध्ये टाकला का स्मेल वेगळा येईल. तो स्मेलच्या मदतीने ॲसिड किंवा बेस ओळखण्यासाठी जो इंडिकेटर असतो त्याला ओल फॅक्टरी म्हणत असतो. आणि त्याचे एक्झाम्पल आहे ओनियन और व्हॅनिला. कळालं का रे. राईट. तो हे दोघं जे काय आहे लक्षात ठेवा. हे काय असेल ते तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, नोट्समध्ये लिहून काढा. तो ठीक आहे. आता पुढे आपण काय करायचं बरं का, आपल्याला दिसायला भेटणार. आता आपल्याला शिकायचं बेसिक सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशन, सोल्यूट अँड सॉल्वंट. तो सोल्युशन काय असतंय, सॉल्वंट काय असते आणि सोल्यूट काय असते ठिकाणबद्दल बेसिक माहिती तुम्हाला मी देऊन देतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मोल काय असतं आणि मोलॅरिटी काय असते त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा बरं आता काय
तो मला काय दिसायला भेटते बरं का, जेव्हा पण तुम्ही तो आपण काय करतोय, जेव्हा पण आपण आता समजा मीठची बात करूया, मीठ तो मीठ जो काही ना मी हे पाणी आहे, हे पाणी हे वॉटर आहे, राईट की नाही. जेव्हा मीठ याच्यामध्ये तुम्ही टाकणार, तर मीठ जेव्हा पाण्यामध्ये टाकतायत तर मीठ जो आहे ना ॲक्च्युली जे साल्ट असतं NaCl जे काही आहे त्याला आपण सोल्यूट म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण सोल्यूट म्हणतो. आणि पाणी जे काही आहे पाणी याला काय म्हणतो आपण सॉल्वंट म्हणतो. तो वॉटर जो काही आहे ऑलवेज आपलं सॉल्वंट म्हणून ॲड करणार आहे, वॉटर जो काही आहे ऑलवेज सॉल्वंट म्हणून ॲड करणार. त्याच्यामध्ये तुम्ही साखर टाका, मीठ टाका, साखर जी मी माझ्याकडून टाकली जाते ते सोल्यूट आहे, राईट का, ते काय सोल्यूट आहे. आणि आपल्याला दिसायला काय भेटते की वॉटर आपला सॉल्वंट आहे, सॉल्वंट, ठीक आहे, सॉल्वंट आपल्याला दिसायला भेटतो. मी मराठीतनी बोलणार, मी इंग्रजीत सांगणार, ठीक आहे. तो सॉल्वंट वॉटर आपला सॉल्वंट आहे आणि जे काही NaCl आहे तो काय आपला सोल्यूट झाला. तो जेव्हा आपण आता मला काय दिसायला भेटते की जो हा सोल्यूट पदार्थ जो की मीठ आहे, आपल्या उदाहरणामध्ये आपण मीठ घेतला आहे, तो मीठ हा आपला सोल्यूट पदार्थ आहे, ज्याला याला मी सॉल्वंटमध्ये डीप करतो. सॉल्वंट म्हणजे पाणी, तर मिठाला म्हणजे सॉल्यूटला जेव्हा मी पाण्यामध्ये म्हणजे सॉल्वंटमध्ये बुडवतोय तर ते मिक्स होऊन जातोय, डिझॉल्व होऊन जातोय, राईट की नाही. त्यामुळे हा जो सोल्यूट आहे कोण, मीठ, या मीठला मी काय म्हणतो, मीठला सोल्युबल म्हणतो. याचा अर्थ जर का सोल्यूट, लक्षात घ्या, जर का सोल्यूट डिझॉल्व होत असेल तर याचा अर्थ तो सोल्यूट तो काय झाला बरं का, ती मीठ काय सोल्युबल आहे, तो मीठ काय सोल्युबल आहे. मग मीठ सोल्युबल आहे असं का म्हणतोय, कारण की मीठ एक सोल्यूट आहे आणि ते सॉल्वंटमध्ये जाऊन पूर्ण डिझॉल्व होऊन जाते. तर सॉल्वंटमध्ये जाऊन जर का सॉल्यूट पूर्ण डिझॉल्व झालं तर त्या सॉल्यूटला आपण काय म्हणतो, सोल्युबल म्हणत असतो. तो जो सॉल्यूट आहे, तो सॉल्यूट जो आहे त्याला मी सोल्युबल कधी म्हणणार, जेव्हा सॉल्यूट सॉल्वंटमध्ये गेल्यानंतर पूर्ण डिझॉल्व होऊन जात असतो, त्या सॉल्यूटला आपण काय म्हणतो, तो सॉल्युबल म्हणत असतो, ठीक आहे. तो सॉल्युबल आपण त्याला म्हणत असतो, बरोबर. मग सोल्यूट काय, सोल्यूट काय ते तुम्हाला कळालं, सॉल्वंट काय तेही तुम्हाला कळालं. सोल्यूट अधिक सॉल्वंट जो की याच्यापासून आपलं काय म्हणतं, सोल्युशन, याला काय म्हणतो आपण सोल्युशन. तुम्ही अगोदरही बघितले ॲक्वियस सोल्युशन बघितलं होतं, जिथं डिसोसिएशन घडत असतं त्याला ॲक्विशन सोल्युशन आपण म्हणत असतो. तर सॉल्यूट प्लस सॉल्वंट इज इक्वल टू व्हॉट, सोल्युशन आपल्याला दिसायला भेटत असते. बोला कळालं का रे, हे कळालं का. आता मीठ काय आहे, मीठला काय म्हणतो मी, मीठ इथं साल्ट इथं व्हॉट, सोल्युबल. सोल्युबल काय आहे, कारण की साल्ट जे आहे ते ॲक्च्युली सोल्यूट आहे, बरोबर. आणि जे जेव्हा त्याला मी सॉल्वंट म्हणजे वॉटरमध्ये जेव्हा टाकतोय तो पूर्ण विरघळून जातोय, तो पूर्ण डिझॉल्व होऊन जातोय. त्यामुळे जो काही मीठ हे जो काही आपला सॉल्यूट आहे त्याला आपण सॉल्युबल म्हणतोय. परंतु जर का मी पाण्यामध्ये रबरला जर का टाकलं आहे, बघा पाण्यामध्ये जर का मी रबरला टाकलं तो रबर काय असणार आहे आपला, आता पाण्यामध्ये मी रबर टाकतोय, रबर काय आपला सॉल्यूट, रबर काय आपला सॉल्यूट आहे, वॉटर काय आपलं सॉल्वंट आहे, तर वॉटर काय आहे सॉल्वंट आहे. मला काय दिसायला भेटते की रबर आणि वॉटरचं एक सोल्युशन दिसायला भेटते, राईट, एक सोल्युशन दिसायला भेटणार आहे. अजून एक चॅप्टर आहे आपलं मिक्सचर म्हणून, ठीक आहे, ते बघणार आहे पुढे जाऊन. तो मला काय दिसायला भेटते, आता मला सोल्युशन दिसायला भेटते. आता हे जे काही सोल्युशन आहे, हे सोल्युशन तुम्हाला सोल्युशनमध्ये काय दिसायला भेटते, पाणी वेगळं आणि रबर वेगळं दिसायला भेटते. पूर्ण डिझॉल्व मला होताना दिसायला भेटत नाही तो रबर, राईट नाही. देअरफॉर रबर काय बरं का, रबर एक सॉल्यूट आहे, बट तो कोणत्या प्रकारचा सॉल्यूट झाला, तो इनसोल्युबल झाला, तो इनसोल्युबल, त्याला काय म्हणतो आपण इनसोल्युबल. सो रबर इज व्हॉट, इनसोल्युबल. तर रबर जो हा सॉल्यूट आहे तो इनसोल्युबल आहे का, कारण की पाण्यामध्ये गेल्यानंतर तो पूर्ण डिझॉल्व होत नाही. बोला कळालं तुम्हाला सोल्युबल आणि इनसोल्युबल म्हणजे काय रे, कळालं का. हे बघा, हे 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 ब्ल्यू कलरचे सॉल्वंट आहे, हे पिवळ्या कलरचे सोल्यूट आहे, दोघं एकत्र जात आहेत, तो सोल्युशन बनताना दिसायला भेटतो. हे पूर्ण सोल्युशन असणार आहे, राईट, तर सोल्युशन असणार आहे. बघा सोल्यूट इज ॲडेड टू द सॉल्वंट. सोल्यूट आपण काय करतो, हा सोल्यूट आहे, सोल्यूट आपण ॲड करतो कशामध्ये, सॉल्वंटमध्ये. तो ब्ल्यू कलर इज व्हॉट, हा ब्ल्यू कलर झाला आपला सॉल्वंट आणि सोल्यूट काय असतो ते लक्षामध्ये राहू द्या. वॉटर इज अ सॉल्वंट, बरोबर, राईट का. ग्रीन पावडर, तो ग्रीन पावडर ही ग्रीन पावडर, तो ग्रीन पावडर इज व्हॉट, ग्रीन पावडर इज अ सोल्यूट आहे, तर माहिती आहे आपल्याला, राईट. तो इफ द सोल्यूट डिझॉल्व से सोल्युबल, राईट का. जर का सोल्यूट जर का डिझॉल्व झाला तर त्याला त्या सोल्यूटला मी काय म्हणतो, सोल्युबल म्हणतो. वी कॅन मेक दी सोल्युशन, तेव्हा आपल्याला सोल्युशन दिसायला भेटून जात असते. तो अशा पद्धतीने. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय त्याच्याबद्दल बात घेणार आहे. तो कॉन्सन्ट्रेशन कोणाला म्हणतो बरं का आपण, तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की सोल्यूट डिवाइड बाय सॉल्वंट. कॉन्सन्ट्रेशन कोणाला म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सोल्यूट डिवाइड बाय सॉल्वंट, सोल्यूट डिवाइड बाय सॉल्वंट. तर लक्षात घ्या, सॉल्वंटच्या तुलनेने जर कॉन्सन्ट्रेशन एकापेक्षा जास्त असेल, कॉन्सन्ट्रेशन जर एकापेक्षा जास्त येते म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट यांची तुम्ही रेशो घेतला आणि याचा रेशो जर का समजा, यांचा रेशो सॉल्यूट डिवाइड बाय सॉल्वंट यांचा रेशो जर का एकापेक्षा जास्त आला, याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये सॉल्यूट काय आहे, जास्त आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की जर सोल्यूटचं प्रमाण जर का सॉल्वंटपेक्षा जास्त असेल, सोल्यूटचं प्रमाण जर का सॉल्वंटपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतो. काय बोललो लक्षात घ्या. तुम्हाला एक सोल्युशन दिलं मी, सोल्युशन म्हणजे काय, डिझॉल्वच्या फॉर्ममध्ये. तर मीठ आणि पाणी आपण घेतोय म्हणजे एक सोल्युशन बनणार आहे. मीठ आणि पाणी एकत्र केल्यानंतर ढवळल्यानंतर त्याचं सोल्युशन बनणार आहे. परंतु माझ्या निदर्शनात असं आलं की जो काही सोल्यूट होता, सोल्यूट मीन्स व्हॉट, साल्ट, ते साल्टचं प्रमाण जास्त आहे कोणापेक्षा, वॉटरपेक्षा. तर त्यामुळे मी काय म्हणतो की जो हा सोल्युशन आहे ना, हा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. हा सोल्युशन काय, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. हा सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड काय, कारण की त्याच्यामध्ये सॉल्यूटचं प्रमाण जास्त आहे. कशाचं प्रमाण जास्त आहे, सॉल्यूटचं. तर लक्षात घ्या, सॉल्वंटपेक्षा सॉल्यूटचं प्रमाण जर का जास्त असलं त्या सोल्युशनला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असे म्हणत असतात. लक्षात आलं का.
लक्षात आलं का रे? कुठपर्यंत गेले हे बघा. द मोअर सोल्यूट बघा, मोअर सोल्यूट देअर इज पर बघा पर अमाऊंट सॉल्वंट, तो सोल्यूट पर अमाऊंट सॉल्वंट, सोल्यूट पर अमाऊंट सॉल्वंट दोघांची तुलना करायला गेला तर सॉल्यूट जर तुम्हाला जास्तीत जास्त भेटलं द मोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन जेट. तर तुम्हाला काय सांगितलं मी, सोल्युशन जो काय आहे तो कॉन्सन्ट्रेटेड तेव्हाच असणारे जर सोल्यूट जर का सॉल्वंटच्या तुलनेने जास्त असणार तर ते सोल्युशन कॉन्सन्ट्रेट आहे. कॉन्सन्ट्रेट सोल्युशन आपण त्याला म्हणतो. कॉन्सन्ट्रेट सोल्युशन अँड डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशनचा मिनिंग काय होत असतो बरं का? तर डायल्यूट सोल्युशनमध्ये मला दिसायला काय भेटणार आहे आता? चला सांगा डायल्यूट सोल्युशनचा मिनिंग काय होईल रे? आता तुम्ही मला सांगा डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? समजा मी तुम्हाला बोललो डायल्यूटेड H2SO4 व्हॉट इट मीन? डायल्यूटेड H2SO4 व्हॉट इट मीन? याचा मिनिंग पूर्ण डिटेलमध्ये सांगा. याच्यामध्ये काय जास्त आहे? सॉल्वंट. तो याच्यामध्ये पाणी जास्त आहे, याच्यामध्ये वॉटर जो काही ना वॉटर जास्त आहे. मी तुम्हाला डायल्युटेड H2SO4 म्हणतोय, तर याच्यामध्ये मला काय दिसायला भेटते? सॉल्वंट जो की जनरली आपण वॉटर घेते तो जास्त आहे H2SO4 पेक्षा. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो तो डायल्युटेड H2SO4. राईट, तो डायल्युटेड H2SO4 म्हणत असतो. डायल्युटेड H2SO4 मध्ये पण अजून जास्त प्रमाणात पाण्याचा वाढा लागून जाते. ती बात वेगळी झाली. ठीक आहे, तो इथपर्यंत आला. तो कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सोल्यूट डिवाइड बाय सॉल्वंट. ही बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. ठीक आहे, ती बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. सॉल्यूट जास्त, कॉन्सन्ट्रेशन पण जास्त सोल्युशनचं. इथपर्यंत बात कवर झाली. पटकन सांगा, याच्यावरची सगळी बात कवर झाली का? आता पुढे जाऊया. आता पुढची टर्म असते मोलॅरिटी. तो मोलॅरिटी म्हणजे काय बरं का? मोलॅरिटी सांगण्यासाठी तुम्हाला मला मोल शिकवावं लागतं अगोदर. तर अगोदर मी मोल शिकवतो, त्याच्यानंतर मी मोलॅरिटी सांगतो. मोल म्हणजे काय असतं बरं का? लक्षात घ्या. मी तुम्हाला अगोदरही बोललो काय बरं का? आपण इलेक्ट्रॉन बोललो होतो. काय बोललो होतो बरं का? इलेक्ट्रॉनची नंबर्स असतात. नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस नदीमध्ये इलेक्ट्रॉन. तो आपण काय बोलतो? 12. जर का 12 नंबर असतील त्याला काय म्हणतो रे आपण? डझन. जर 2 असतील तर त्याला काय म्हणतो आपण रे? पेअर. तर 2 असतील तर पेअर म्हणतो, 12 असतील तर डझन म्हणतो. 12 जर का असतील तर आपण त्याला डझन म्हणत असतो. राईट. नंतर का समजा 100 असतील तर त्याला सेंचुरी, असे आपण बोलत असतो. 100 असतील तर त्यांना आपण वेगवेगळे नावं दिलेले आहेत अगोदर, बरोबर की नाही? तर त्याप्रमाणे आपल्याला दिसायला काय भेटतं की जर का समजा 6.25 × 10⁻² किती घेतलं होते मी? 10⁻18. राईट की नाही? याला म्हणत होतो मी किती? 1 कुलोम. तर 1 कुलोम जे की आहे, 1 कुलोम चार्जेस म्हणजे किती? 6.25 × 10⁻18. त्याला मी 1 कुलोम म्हणून देत होतो, बरोबर. ज्याप्रमाणे 12ला मी डझन म्हणतो ना, तेव्हा 6.25 × 10⁻18ला मी 1 कुलोम म्हणतोय इलेक्ट्रॉनच्या भाषेमध्ये. अशी आपण ठरवलेली बात आहे. तर सेम मला काय दिसायला भेटतं की लक्षात घ्या, जर का तुम्ही समजा एखादं पाणी घेतलं, पाणी, तर पाणी कशापासून बनलेलं आहे? तर तुम्ही म्हणणार मॉलिक्यूलपासून. पाणी कशापासून बनले? तुम्ही म्हणणार मॉलिक्यूलपासून. तर पाण्यामध्ये मॉलिक्यूल आहे, बरोबर. पाण्यामध्ये मॉलिक्यूल्स आहेत, पण किती मॉलिक्यूल आहेत गड्या? 1 2 3 4 मॉलिक्यूल किती आहेत? तो नंबर ऑफ द मॉलिक्यूल जे काही असतील, नंबर ऑफ मॉलिक्यूल, पाण्यामध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्यूल आहे त्यांची संख्या तुम्ही मोजतायत. तर नंबर ऑफ मॉलिक्यूल तुम्ही मोजतायत, तर नंबर ऑफ मॉलिक्यूल तुम्ही मोजणार आहे, बरोबर की नाही? जर का समजा तुम्हाला मॉलिक्यूल दिसायला भेटलं किती? 1 2 3 4 5 काउंट केल्यानंतर पाण्यामध्ये इतके मॉलिक्यूल. बघा, मॉलिक्यूल खूप छोटा असतो, डोळ्याला दिसत नाही. पाण्यातला मॉलिक्यूल तुम्हाला डोळ्याला दिसणार नाही. सुईच्या टोकावरती जर बघायला गेला तर सुईच्या टोक जर का तुम्ही सुईचं टोक बघत असणार तर सुईच्या टोकावरती कित्येक मॉलिक्यूल असतात. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे, तर मी तुम्हाला काय बोललो आता? लक्षात घ्या. सांगायचं काय होतं? सांगायचं असं होतं की कोणता पण पदार्थ घ्या, वॉटर घ्या, काही पण घ्या, त्याच्यामध्ये मॉलिक्यूल्स असतात. हे मॉलिक्यूल डोळ्याला दिसत नाही. हे आता किती मॉलिक्यूल असतात? हे खूप सारे मॉलिक्यूल असतात. ॲव्होगॅड्रो जो काही आहे, त्या ॲव्होगॅड्रोनी एक गोष्ट शोधून टाकली होती. काय बरं का? की एखाद्या पदार्थामध्ये मॉलिक्यूल किती आहे, खूप सारे मॉलिक्यूल असतील, त्यांना मोजण्यासाठी त्याने काय सांगितलं होतं? तर ॲव्होगॅड्रोकडे जाऊ आपण. ॲव्होगॅड्रो डिटेलमध्ये बघणार आहे, परंतु आता जेवढं काही आलेलं आहे नजरेमध्ये तेवढीची बात आपण करून घेऊया. हे बघा, इथून मला तुम्हाला मोल म्हणजे काय शिकवायचं आहे. तो ॲटम किंवा मॉलिक्यूल जे काही आहे, ॲटमपासून मॉलिक्यूल बनतो. मॉलिक्यूल किंवा ॲटमचं ऑब्झर्वेशन करायला गेला तर तुम्हाला एक्स्ट्रीमली स्मॉल दिसायला भेटतील. किती स्मॉल बरं का? तो टिप ऑफ द पिन कंटेन. बघा, एखादी सुईचं टोक जर बघितलं ना, एखादं सुईचं टोक, तर 1 ट्रिलियन हायड्रोजन ॲटम, विचार करा, 1 ट्रिलियन हायड्रोजन आयन सापडतील. राईट का? हायड्रोजन ॲटम लक्षात घ्या. एक सुईच्या टोकाचं जर का ऑब्झर्व केलं तर 1 ट्रिलियन एवढं तुम्हाला काय सापडतील? ते ॲटम सापडतील. मग लक्षात घ्या, असे नंबर ऑफ ॲटम ऑर मॉलिक्यूल तुम्हाला शोधायचे आहेत की एखाद्या पाण्यामध्ये एकूण नंबर ऑफ मॉलिक्यूल किती आहेत गड्या, हे मोजायचे. आता विचार करा किती असतील, मोकार असतील. मग ते मोजण्यासाठी आपल्याकडे मोल नावाची टर्म असते की किती मोल झाले. जसं की तुम्हाला सांगितलं ना मी, हे बघा, 2 असतील तर पेअर, डझन असतील त्याला 12, राईट का? 500 असतील त्याला रिम म्हणत असतो. तो सेम पाण्यामध्ये किती मॉलिक्यूल आहेत ते जर काढायचं असेल तर हे दिसायला भेटेल. बघा, तर 1 मोल इज इक्वल टू एवढे मॉलिक्यूल आपल्याला दिसायला भेटतात. किती मॉलिक्यूल आहेत मोजून घ्या. तो एवढे जर काही नंबर जर मोजायला गेला तर तुम्हाला दिसायला भेटणार आहे की 1 मोलची किंमत जी की आहे एवढी होऊन जाते. तो देअरफॉर ॲव्होगॅड्रोने शोधलं आहे 1 मोल इज इक्वल टू 6.02 × 10⁻23. हे तुम्ही अगोदर ऐकलेलं असणार आहे, बरोबर. तो 6.02 × 10⁻23 म्हणजे 1 मोल. आणि एका मोलचा मिनिंग काय होणार आहे? आता लक्षात घ्या की 6.02 × 10⁻23 मॉलिक्यूल. जर मी असं बोललो ना, मी जर असं बोललो की पाण्यामध्ये
जे काही 1 ग्लास ऑफ वॉटर कंटेन, असं बोललो मी तुम्हाला, 1 ग्लास ऑफ वॉटर कंटेन 200 मोल. तर सांगायचा मिनिंग काय होईल, तर तुम्ही काय म्हणणार की 200 मोल एवढे मॉलिक्यूल आहेत. 200 मोल एवढे मॉलिक्यूल म्हणजे किती बरं का, 200 इंटू काय करणार तुम्ही, 200 इंटू 6.02 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्यूल्स आहेत. ते तो ग्लास जेवढा तुमच्यासमोर पडलेला तो ग्लास ऑफ वॉटर आहे, त्याच्यामध्ये एकूण पाण्याचे मॉलिक्यूल किती, H2O मॉलिक्यूल किती आहेत, तर 200 इंटू एवढे मॉलिक्यूल्स दिसायला भेटत असतात. तो ॲटम ऑर मॉलिक्यूल म्हटलं जनरली तरी चालणार आहे. तर किती, 6.02 इंटू 10⁻23 एवढे आपल्याला ॲटम मॉलिक्यूल दिसायला भेटत असतात. कशामध्ये, जे काही गोष्ट विचारतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तो 2 मोल, आता तुम्हाला जर म्हटलं मी 2 मोल ऑफ मॉलिक्यूल, सांगा बरं का रे, 2 मोल ऑफ वॉटर, 2 मोल ऑफ वॉटर, तुम्हाला बोललो मी 2 मोल ऑफ वॉटर, सांगा बरं का 2 मोल ऑफ वॉटर म्हणजे किती मॉलिक्यूल. तुम्ही काय करणार, 2 मोल ऑफ वॉटर म्हणतात का, 2 इंटू 6.02 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्यूल होऊन जातील. ते कशाचे मॉलिक्यूल, H2O मॉलिक्यूल. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते. बातमी परीक्षेला जर का आला 2 मोल 3 मोल, त्याचा मिनिंग तुम्हाला नक्कीच कळणार आहे. 2 इंटू 6.02 इंटू 10⁻23 करून टाका, राईट का. तो 1 मोल, तो लक्षात घ्या. ही मोल नावाची कन्सेप्ट कोणी शोधली, ॲव्होगॅड्रो. त्याला ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट पण म्हणतो आपण, ॲव्होगॅड्रो. तर ॲव्होगॅड्रो जे काही आहे ते ॲव्होगॅड्रोने शोधलेलं आहे. ते आपल्याला जे काही ॲटम ऑर इनसाइड द ॲटम जेव्हा शिकणार ना आपण, तर ते प्रोटॉनचा शोध करून लावला, इलेक्ट्रॉनचा शोध करून लावला, ते रे काय असतात, गॅमा रे, अल्फा रे, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं असणार, त्यामध्ये आपण जाऊन बघणार आहे ते. ठीक आहे. तो मोलबद्दल बेसिक गोष्ट सांगायची होती, मी सांगून दिली तुम्हाला. ठीक आहे. आता बात काय दिसायला भेटते की एखाद्या समोर तुम्हाला एक गोष्टी असं देऊन दिलेत की याच्यामध्ये 6 मोल ऑफ काय, समजा 6 मोल ऑफ मिल्क आहे. 6 मोल ऑफ मिल्क म्हणजे काय, मग तुम्हाला दिसायला भेटेल की मिल्कचे मॉलिक्यूल 6 मोल एवढे आहे, 6 इंटू 6.02 इंटू 10⁻23, बरोबर. हे मोलच्या भाषेत दिले. परंतु जर मी तुम्हाला असं बोललो की 360 ग्रॅम ऑफ वॉटर, 360 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये एकूण किती मॉलिक्यूल आहेत. जर मी तुम्हाला असं बोललो की 360 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये एकूण किती मोल आहेत, तर ते तुम्हाला शोधता यायला पाहिजे. आता ग्रॅमचं मोलमध्ये म्हणजे लक्षात आहे का, 360 ग्रॅममध्ये किती मॉलिक्यूल्स आहेत, मॉलिक्यूल्स किती, नंबर ऑफ मॉलिक्यूल किती आहेत, ते तुम्हाला काढायचे असतील. मग ते काय, ते करण्यासाठी आपण काय करतो, आपण एक आयडिया नडवतो. काय की 360 जे ग्राम आहे ना, या ग्रामला कन्वर्ट करून टाकतो आपण मोलमध्ये. आणि जर का मोल आलं तर एक मोल म्हणजे किती मॉलिक्यूल होतात ते आपल्याला माहिती आहे. मग 10 मोल जर असतील तर त्याचे तेवढे मॉलिक्यूल होऊन जातील. मग आपण एक काम करूया, 360 वॉटरचे जे काही दिसायला भेटतात 360 ग्रॅम, त्याचं कन्वर्जन मोलमध्ये करणं जरुरी आहे. मग कसं करायचं बरं काय, तर लक्षात घ्या, जे काही तुम्हाला पदार्थ दिला आहे कशामध्ये दिला आहे, ग्राममध्ये, तो 360 ग्रॅम डिवाइड बाय, लक्षात घ्या मोल कसा काढतात, तो 1 मोल इज इक्वल टू 1 मोलला असं पण लिहिता येतं, 1 मोल इज इक्वल टू, किंवा मोल इज इक्वल टू म्हणू आपण, मोल इज इक्वल टू मोल इज इक्वल टू लिहू टाकू आपण. ठीक आहे. किती बरं का, ॲक्च्युअली ग्रॅम किती, 360 डिवाइड बाय मॉलिक्युलर मास. तर मॉलिक्युलर मास म्हणजे काय, ॲटॉमिक मास म्हणजे काय, ॲटॉमिक मास और मॉलिक्युलर मास म्हणजे काय, तुम्हाला H2O जो दिसायला भेटतोय याचा मॉलिक्युलर मास तुम्हाला लक्षात ठेवायचा लागतो. तो H2O म्हणजे काय तुम्हाला दिसायला भेटेल, H2 म्हणजे याचं 2 झालं, आणि O जो आहे याचा किती असतो, 16 होतो. तो 16 आणि 21 झाले बरं का, हे झाले 18. मला काय दिसायला भेटणार आहे ते बघा इथं. हां, जसं की काय, हा झाला 8, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती झाला, 8. ठीक आहे. आणि नंतर ऑक्सिजनचं जर काय बघायला गेलं तर ॲटॉमिक मास, तर ॲटॉमिक मास किती असतो, 16. तो ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16 आहे, 15 पॉईंट समथिंग. मग मी काय करतोय आता, H2O जेव्हा बोलतोय ना मी, H2O याचा तुम्हाला विचारलं मी ॲटॉमिक मास सांगा, तर एखाद्या पदार्थाचा ॲटॉमिक मास जर काढायचा असेल तर याचा ॲटॉमिक मास आणि याचा ॲटॉमिक मास दोघांची बेरीज जर केली तर मला टोटल ॲटॉमिक मास भेटणार आहे. जसं की काय समजून सांगतोय बघा पुढे. हे बघा, तो मॉलिक्युलर मास जर तुम्हाला काढायचा असेल तर मॉलिक्युलर मास काढण्यासाठी तुम्ही काय करणार, सम ऑफ ॲटॉमिक मास ऑफ इंडिव्हिज्युअल ॲटम. तो इंडिव्हिज्युअल ॲटम म्हणजे काय, जसं की H2O बघा, H2Oचं काय, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे, 2, कारण की H2 आहे, आणि ऑक्सिजनचं किती आहे, 16. तो 16 ॲटॉमिक मास आणि हायड्रोजनचा 2 किती झाले, 18 झाले. नंतर आयन जर बघितलं तर आयनचं किती आहे, 55.5 ॲटॉमिक मास झाला. O2चं किती आहे, 32.2, राईट का, कारण की एका याचं 16 आणि दुसऱ्याचं पण 16 समथिंग, तो 32.2 दिसायला भेटते. नंतर NaClचं किती आहे बरं का ॲटॉमिक मास, तो ॲटॉमिक मास तुम्हाला या ठिकाणी दिले. ठीक आहे. मग आता काय करायचं, जे तुम्हाला 360 ग्रॅम दिलं होतं, तो ॲक्च्युअल मास 360 ग्रॅम डिवाइड बाय ॲटॉमिक मास. मग ॲटॉमिक मास किती आहे सांगा बरं का, पाण्याचा ॲटॉमिक मास किती आहे, H2Oचा ॲटॉमिक मास किती आहे रे, H2चा ॲटॉमिक मास किती आहे, तुम्ही म्हणणार 18 ग्रॅम. मग सांगा बरं का, 18 ग्रॅम आणि वरचा तो किती पण ग्रॅममध्ये. मग आता मला सांगा, 18 ग्रॅम आणि 18 हे ग्रॅम जर तुम्ही कट केले तर याचं मिनिंग काय होतंय, तो किती झाले बरं का, 18 × 18 = 36, 20 मोल. किती मोल, 20 मोल. तर 20 मोल लक्षात घ्या, 360 ग्रॅममध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, 20 मोल. मग 20 मोल म्हणजे किती रे, 20 मोल म्हणजे किती, 20 × 6.02 × 10⁻23. बोला कळतंय का रे काय चाललंय ते,
लक्षात येते का? मोल म्हणजे काय कळालं का तुम्हाला? मोल म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजे काय, मोल म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजे काय कळालं का? जर तुम्हाला ग्रॅम जर का दिलं, मी तुम्हाला असं बोललो की 5 ग्रॅम ऑफ आता H2Oचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत होता, त्यामुळे आपण H2Oवरूनच जाणार. मग 5 ग्रॅम ऑफ H2O मध्ये किती मॉलिक्यूल असतात सांगा रे? मग तुम्ही काय करणार, 5 ग्रॅम डिवाइड बाय H2Oचा मॉलिक्युलर मास इन ग्रॅम, तो एक किती आहे 18 ग्रॅम. मग 18 ग्रॅम झालं, मग 5/18 म्हणजे किती झाले, ग्रॅम ग्रॅम कट, 5/18 म्हणजे किती, तर 5/18 म्हणजे किती येतील बरं का, ते काहीतरी नंबर भेटेल. नंबर म्हणजे मोल, मोल सुद्धा काय असतो, नंबर असतो. 5/18 नंबरमध्ये भेटेल, मोल नंबर म्हणजे मोलच झाला, राईट की नाही. तो ग्रॅम पर ग्रॅम अशा पण मला काय दिसायला भेटते, तो याची बात आपल्याला दिसायला भेटून जाते 5/18. तर जेवढा काहीतरी मोल येईल त्याला मल्टिप्लाय करून टाका, तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्यूल भेटून जाते. बोला कळालं का रे? हे बघा, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे ते, ही बघ 3-4 पद्धतीने आपण नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. तर नंबर ऑफ मोल काढण्यासाठी एक गिवन मास डिवाइड बाय मॉलिक्युलर मास करून टाका. मोल इन द 360, तो 360 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती मोल आहे ते तुम्हाला भेटून जाते. मोल भेटले का नंबर ऑफ मॉलिक्यूल तुम्ही काढू शकतात. दुसरे तरीका काय नंबर ऑफ मोल काढायचा, दुसरा तरीका आहे नंबर ऑफ मोल काढायचा, नंबर ऑफ पार्टिकल. तर तुम्हाला मला सांगा, त्या पाण्यामध्ये जर का एकूण किती मॉलिक्युल्स आहे, किती पार्टिकल आहे ते जर कळालं तर तुम्ही ॲव्होगाड्रो नंबरने हे करून टाका. ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे 1 मोल. मग जर तुम्हाला जर का 10 मोल आहेत असं जर कळालं, तर नंबर ऑफ पार्टिकल जर कळाले, ॲव्होगाड्रो मॉलिक्यूल तुम्हाला जर केलं तर तुम्हाला नंबर ऑफ मोल भेटून जातील. हा पण एक तरीका झाला, तो हा एक तरीका झाला. नंबर ऑफ मोल काढण्याचा हा सुद्धा तरीका लक्षामध्ये ठेवून घ्यायचा. तर 2 तरीके सांगितले मी नंबर ऑफ मोल काढायचे, दोघं तरीका लक्षामध्ये ठेवून घ्या. मोल म्हणजे काय कळालं. आता लास्ट पॉईंट आपल्याला सांगायचं इथं, लास्ट पॉईंट म्हणजे आजचा लास्ट पॉईंट. उद्या आपल्याला pH बघायचा आहे, pH बद्दल डिटेलमध्ये, तेव्हा जाऊन आपलं एक चॅप्टर संपेल केमिस्ट्रीचं. बघा बरं कुठे, हां तुम्हाला काय शिकवायचं होतं, मोलॅरिटी. तर मोलॅरिटी काय असते तर लक्षात घ्या. ही बघा, इथून मोलॅरिटी मी सांगितलेलं आहे, ही होती मोलॅरिटी. तर मोलॅरिटी काय असते बरं का, मोल ऑफ सोल तुम्हाला दिसायला भेटेल बरं का. काय हे पाणी, याच्यामध्ये मी काय टाकतो आहे, काहीतरी मोल्स ऑफ साखर टाकतो आहे. साखर काय झाली रे, सोल्यूट. तो सॉल्यूट मी कितीतरी ग्रॅम मी साखर टाकतोय, कितीतरी ग्रॅम साखर टाकतो, याचा अर्थ त्याच्यामध्ये काही ना काही मॉलिक्युल्स आहेत. तर कितीतरी मोल्स ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये दिसायला भेटतात. मग इथं काय लिहिले माहिती आहे का, इथं काय लिहिले, सो मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय लिटर ऑफ सोल्युशन. तो लिटर ऑफ सोल्युशन म्हणजे लक्षात घ्या, हे काय होतं बरं का, याच्यामध्ये पाणी होता. पाणी म्हणजे काय, ए. आणि जो सोल्यूट मी टाकणार होतो तो काय झाला आपला बी. ठीक आहे, तो काय झाला बी. तो ए अधिक बी काय होणार आहे आपलं, ए अधिक बी म्हणजे सोल्युशन. तर सोल्युशन नेमकं किती आहे तुम्हाला भेटेल, सोल्युशन लिटरमध्ये. तर सोल्युशन किती आहे लिटरमध्ये भेटेल, ए प्लस बी दोघं मिळून जे काय आहे तेवढं लिटर तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे. परंतु एवढ्यामध्ये एवढ्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचं किती मॉलिक्यूल, तर नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ सोल्यूट पर युनिट सोल्युशन इन लिटर. कळतंय का रे, नंबर ऑफ मॉलिक्यूल इन मोल पर युनिट लिटर ऑफ सोल्युशन. तो लक्षात घ्या, सोल्यूटचे एकूण किती हे आहेत मॉलिक्यूल इन मोलमध्ये, तो मोलमध्ये तुम्ही मॉलिक्यूलवरती लिहा आणि सोल्युशन जे काय आहे ते लिटरमध्ये लिहा, तुम्हाला मोलॅरिटी भेटून जाईल. आणि मोलॅरिटी आपल्याला काढायला लावतात. तर लक्षात आले का रे, मोल पर युनिट लिटर. मग मोलॅरिटीचं युनिट जर विचारलं तर सांगता येईल का, मोलॅरिटीचं युनिट काय आहे, मोल पर युनिट लिटर ऑफ द सोल्युशन. तो टोटल सोल्युशन खाली आहे आणि मोल कोणाचं, फक्त सोल्यूटचं. लक्षात घ्या, तो नंबर ऑफ द मोल पर युनिट सोल्युशन. लक्षात आलं मोलॅरिटी म्हणजे काय. एक्झाम्पल सॉल्व करू घेऊ. हे बघा, आता तुम्हाला मी असं बोललो की 1.25 मोल KCl. काय बोललो तुम्हाला मी, 1.25 मोल KCl म्हणजे काय, जो सोल्यूट होता तो 1.25 मोलचा आहे. मग 1.25 मोल पर युनिट व्हॉट, तर तुम्हाला काही दिलं आहे का बरं का, 1 लिटरची बात केली, 1 लिटरमध्ये. ठीक आहे, तो 1 लिटर. मग तुम्हाला काय दिलं की मोल पर युनिट लिटर म्हणजे मोलॅरिटी होते, तर देअरफॉर मोलॅरिटी किती होणार आहे, 1.25 मोलॅरिटी. तर 1.25 मोलॅरिटी अशा पद्धतीने आपल्याला विचारणार आहेत. खोलमध्ये जाऊन समजून घे की असतं काय. ठीक आहे, उदाहरण सोडून घ्या. काय मेन्शन केलं बघा, व्हॉट इज द मोलॅरिटी 0.65 मोल ऑफ NaF डिझॉल्व इन द. बघा काय डिझॉल्व करताय तुम्ही, तर 0.65 एवढा हा आपला सॉल्यूट आहे. तर 0.65 मोल NaF जो काही आहे एवढी काहीतरी तुम्ही NaF आहे तेवढं तुम्ही ॲड करताय. डिझॉल्व इन द व्हॉल्यूम ऑफ वॉटर 0.50. मग तुम्ही काय करणार बरं का, 0.65 मोल डिवाइड बाय 0.50 लिटर. मोल पर लिटर तुम्हाला मोलॅरिटी देऊन दिली. या दोघांचा रेशो जर घेतला तर 1.3 मोल पर लिटर. तर 1.3 मोल पर लिटर मध्ये मोलॅरिटी, तर 1.3 मोलॅरिटी तुम्हाला दिसायला भेटणार या सोल्युशनची. लक्षात येते का रे, काय चाललंय ते, कळतंय का, आहेत का कोणी.
राईट. हो. तो 1.3 मोलॅरिटी ऑफ द NaF. तर तुम्हाला NaFची मोलॅरिटी सांगायची ॲक्च्युली, राईट का. तो 1.3 मोलॅरिटी ऑफ द NaF अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे मोलॅरिटी. तो मोलॅरिटी म्हणजे काय, मोल पर युनिट लिटर असते. मोलॅरिटी ऑफ NaF जर काढायला लावला तर मोलॅरिटी ऑफ NaF काढता यायला पाहिजे. नेक्स्ट काय दिलं आहे, व्हॉट मोलॅरिटी ऑफ 25.2 ग्रॅम. चला बरं का, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. 25.2 ग्रॅम NaF याचं पहिले तुम्हाला करावं लागेल कशामध्ये कन्वर्ट, तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल त्याचं मोलमध्ये. आता मोलमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर मोलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 25.2 ग्रॅम डिवाइड बाय त्याचा मॉलिक्युलर मास इन ग्रॅम माहीत पाहिजे. तर सोडियम फ्लोराईड जो काय आहे त्याचा मॉलिक्युलर मास किती असतं बरं का, त्याचं मॉलिक्युलर मास जर बघायला गेला तर किती असतं ते 42 ग्रॅम असतं. मग तुम्हाला काय दिसायला भेटणार, 25.2 ग्रॅम ऑफ NaF डिवाइड बाय 25 हे जर केलं तर किती पैसे दिसायला भेटेल बरं का मला, राईट. तर तुम्हाला दिसायला काय भेटेल, तर तुम्हाला दिसायला भेटेल दोघांचा रेशो जर का तुम्ही घेतला तुम्हाला काय किती दिसायला भेटेल 0.6 मोल. तर 0.6 मोल ऑफ NaF जर का तुम्ही ॲड करतायत तर झालं ना काम. तर 0.6 मोल पर युनिट वाट पर 0.75 लिटरमध्ये मग टाका, तुम्हाला भेटून जाईल ती बात, राईट का. तर 0.8 मोलॅरिटी दिसायला भेटते. कोणाची मोलॅरिटी, NaFची. तर NaFची मोलॅरिटी तुम्हाला अशा पद्धतीने काढता येईल. तुम्ही पुढे काय, हाऊ मेनी मोल ऑफ NH3, हाऊ मेनी मोल ऑफ NH3 म्हणजे आता तुम्ही किती मोल ऑफ NH3 ॲड करा. यू नीड टू डिझॉल्व टोटल व्हॅल्यूम. तो टोटल व्हॅल्यूम पण दिले 2.5 लिटर. मी लिहितो ना 2.5 लिटर इन ऑर्डर टू मेक 1.4 मोलॅरिटी. मग तुम्हाला 1.4 मोलॅरिटी बनवायची आहे. तर इथं किती मोल पाहिजे, सिम्पल आहे. तुम्ही काय करणार, 2.5 जो काय आहे याला इकडे मल्टिप्लाय करून टाका, तुमचं उत्तर येऊन जाईल. तर 2.5 इंटू 1.4 जर का तुम्ही केलं तर 3.5 मोल ऑफ NH3 तुम्हाला भेटेल. चला सांगा बरं का रे, NH3 काय आहे, NH3 हा काय आहे, NH3 हा काय आहे सांगा पटकन, पुढे जाऊ द्या, मला फिजिक्स शिकवायचं आहे. NH3 काय रे, वीक बेस आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणं तुम्हाला सगळे सॉल्व व्हायला पाहिजे. तो कसंही उदाहरण आलं तरी तुम्हाला सॉल्व पाहिजे. याचा मोलॅरिटी जी काय नंतर डिटेलमध्ये शिकूया. जेवढी काही बात आली होती तेवढी मी तुम्हाला कव्हर करून दिली. या ॲसिड बेसचा शेवटचा एक टॉपिक उद्या कव्हर होऊन जाईल. शेवटचा आहे तो, ॲक्च्युली आजच करायचं होतं पण टाईमचा विषय आपल्याला कळत नाही काय होऊन जातो. तो झाला आता केमिस्ट्रीबद्दल. ज्याला कोणाला लेफ्ट व्हायचं तो लिहून जा. मी फिजिक्स घेतो. ठीक आहे. आता कुठे गेलं, आता पुढचं बघूया आपण. हे काय झालं गड्या.